नमस्कार सर्वांना. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत म्हणतात. मकर संक्रांत अगदी एक दिवसावर आलेली आहे. 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी मकर संक्रांत सण साजरा केला जाणार आहे आणि 15 जानेवारी 2026 वार गुरुवार या दिवशी किंक्रांत आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात येणारा प्रत्येक सण हा काहीतरी उद्देशाने साजरा केला जात असतो आणि प्रत्येक सणांचे विशेष असे महत्व असते. आणि संक्रांत हा सण वडील आणि मुलाच्या तसेच आपल्या इतर सर्वच नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वेळेत पूजा करावी, कशी करावी, संक्रांत ही कोणत्या दिशेने, कोणत्या रंगावर, कोणत्या वाहनावर येत आहे, तसेच या संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी हा दुर्मिळ योग येत आहे, तर अशा वेळी काय करावे, एकादशी आहे तर देवाला काय नैवेद्य दाखवावा, संक्रांतीच्या दिवशी काय करावे, या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे, प्रत्येक राशीनुसार कोणते दान करावे, हे आणि संक्रांती संबंधी माहितीपूर्ण आणि प्रत्येकाने केल्या पाहिजेत अशा गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहावा. पौष महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव दक्षिणायन सोडून उत्तरायणाच्या दिशेने प्रवेश करतात. या दिवशी दानधर्म, प्रार्थना, सेवा आणि नव्या शुभ आरंभासाठीचा अत्यंत मंगल काळ असा मानला जातो. भारतामध्ये अनेक ठिकाणी हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. यंदा म्हणजेच 2026 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी बुधवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पूजा कोणत्या वेळेत करावी? खरे तर पूजा ही अगदीच मुहूर्ताच्या वेळेत झाली पाहिजे असे काही नाही, कारण भरपूर स्त्रिया नोकरीसाठी बाहेर पडतात, काहींना सुट्टी मिळत नाही, घरामधील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून, एखादे लहान मूल असते, वृद्ध मंडळी असतात, त्यांच्या वेळा देखील पाळाव्या लागतात. या सर्वच गोष्टी आणि आपली परंपरा देखील पाळायची असेल तर पूजा ही तुम्ही दरवर्षी ज्या पद्धतीने करता किंवा ज्या वेळेमध्ये करता त्याच पद्धतीने पूजा करायची आहे. जर तुम्हाला शुभ मुहूर्तामध्येच करायची असेल त्यांनी दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये पूजा करावी. साधारणपणे घरातील देवांची पूजा झाल्यानंतर दुपारी 12च्या आत पूजा करणे हे अपेक्षित असते किंवा दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये पूजा करावी. याविषयीचे सर्वांचे वेगवेगळे मत असू शकते. आपापल्या घरामधल्या पद्धतीनुसार पूजा केली तरी देखील चालणार आहे. इथे मी सर्वसाधारणपणे सगळ्यांना पाळता येईल अशी वेळ सांगितलेली आहे. संक्रांतीच्या दिवशी दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. याचा पुण्यकाळ हा 3 ते सायंकाळी 5:50 असणार आहे आणि स्नान, दान, पूजा इत्यादीसाठी दुपारी 3:13 पासून ते दुपारी 4:58 सर्वोत्तम काळ असणार आहे. पूजा कशी करावी, कधी करावी हे देखील पाहू. या दिवशी सुगड पूजा केली जाते. या दिवशी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करावी. घरातील प्रत्येक सदस्यांनी अशा प्रकारे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करावे. घरातील स्वच्छता करावी. दारासमोर सुंदर रांगोळी काढावी. तांब्याच्या तांब्यामध्ये थोडेसे तांदूळ, तीळ आणि लाल फूल टाकून सूर्याला अर्घ्य जरूर द्यावे. अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः हा साधा सोपा मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावे. सूर्याला मनपूर्वक नमस्कार करून प्रार्थना करावी. दाराबाहेर तसेच तुळशीजवळ दिवा लावावा. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी तीळ लावून भाकरी आणि सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवली जाते. अशा भाजी भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. पंचांगानुसार यंदा संक्रांतीचे नाव नंदा असून तिचे स्वरूप अत्यंत प्रभावी, वेगवान असे आहे. संक्रांतीचे वाहन घोडा आहे. उपवाहन सिंह आहे. तसेच तिच्या हाती गदा आहे. पिवळे रंगाचे वस्त्र तिने परिधान केलेले आहे. कपाळी कस्तुरी लेपन लावलेले आहे व प्रवास हा दक्षिणेकडून उत्तरेकडे होत आहे. या दिवशी सुगड पूजा केली जाते. सुगड म्हणजेच मातीची छोटी मडकी होय. हे सुगड आदल्या दिवशी स्त्रिया आणून ठेवतात. संक्रांतीच्या दिवशी 5 सुगड घेऊन त्याला हळद कुंकवाची 5 बोटे लावावी. प्रत्येक सुगडाला लाल पिवळा धाग्यांचे 5 वेढे द्यावेत. त्या प्रत्येक सुगडामध्ये भोगीच्या कच्च्या भाज्या, गाजर, घेवडा, बोरे
उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा इत्यादी घालावे. तिळगुळ घालावा. प्रथम सुगडाने आपल्या घरातील देवाजवळ आणि तुळशीजवळ ववसावे. घराजवळील मंदिरात जाऊन मंदिरातील देवांना आणि तिथे आलेल्या इतर सुवासिनी स्त्रियांना ववसावे. आपल्या घरातील प्रत्येक सदस्याविषयीचे नातेसंबंध वृद्धिंगत व्हावे. घरामध्ये समृद्धी यावी. आपले सौभाग्य अखंड टिकावे अशी मनोभावे प्रार्थना करावी. देवांना तसेच येणाऱ्या स्त्रियांना तिळगुळ द्यावे. याच दिवशी एकादशी तिथी देखील आलेली आहे. तर काय करावे? तर जरी एकादशी असली तरी या दिवशी सुगड पूजा ही करायचीच आहे. ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी देखील पूजा करावी. या दिवशी उपवास असला तरी तिळगुळ खाल्ले तर चालणार आहे. फक्त जेवण करता येणार नाही. ज्यांचा उपवास आहे त्यांनी या दिवशी दोन्ही वेळेस फराळ किंवा इतर एकादशी प्रमाणेच खाणेपिणे ठेवावे. आणि संक्रांतीसाठी आपण दरवर्षी करतो तसा पूर्ण स्वयंपाक करावा आणि तो आपल्या घरातील देवांना त्याचा पूर्ण नैवेद्य दाखवावा. आणि घरातील इतर सदस्यांनी ज्यांचा उपवास नाही त्यांनी तो ग्रहण करावा. ज्यांचा उपवास आहे त्यांनी केवळ जेवणाचा वास घ्यावा. असे केल्याने उपवास देखील होतो आणि अन्न ग्रहणाची क्रिया देखील होते. दोन्ही तिथीनुसार त्या क्रियेचे तुम्हाला फळ देखील मिळते. या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. स्त्रिया एकमेकींच्या घरी जाऊन हळद कुंकू तसेच एखाद्या वस्तूचे वाण एकमेकांना देतात. तसे तर शास्त्रामध्ये खूप गोष्टींचा उल्लेख दानासाठी सांगितलेला आहे. जसे गाय, सोने, तीळ, गूळ, अन्न, वस्त्र, तूप, घोंगडी इत्यादी. आता प्रत्येक तिथी, दिवस, नक्षत्र, वर्ष प्रत्येक राशींसाठी चांगले वाईट गोष्टी घडवत असतात. संक्रांतीला देखील प्रत्येक राशीनुसार कोणत्या वस्तू दान कराव्यात की ज्याने त्या राशीला लाभ होईल आणि कुंडलीतील काही दोष असतील तर ते देखील निघून जातील. राशीनुसार प्रत्येक व्यक्तीने कोणते दान द्यावे ह्याचे देखील महत्व आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी मंदिरामध्ये दीपदान करावे, तिळाचे दान करावे. वृषभ राशी या राशीच्या लोकांनी तीळ, गाईचे तूप, गोरगरिबांना गरम कपडे, ब्लँकेट इत्यादी दान करावे. मिथुन राशीच्या लोकांनी मुगाच्या डाळीच्या खिचडीचे दान करावे. तसेच हिरव्या रंगाचे कपडे, फळे दान करावी. कर्क राशीच्या लोकांनी तांदूळ, साबुदाणा, पांढरे तीळ, पांढरे कपडे दान करावेत. सिंह राशी या राशीच्या लोकांनी तीळ, गरम कपडे दान करावेत. कन्या राशीच्या लोकांनी उडीद डाळ, तांदूळ, खिचडी, गरम कपडे इत्यादीचे दान करावे. तूळ राशीच्या लोकांनी तिळाचे तेल, कापूस, पांढरे कपडे, अन्नदान जरूर करावे. वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी गंगा स्नान करावे. गरजूंना ब्लँकेट आणि गुळाचे दान करावे. धनु राशीच्या लोकांनी तीळ, चण्याची म्हणजेच हरभऱ्याची डाळ विशेषतः दान करावी. मकर राशीच्या लोकांनी तेल, तीळ, ब्लँकेट आणि अन्नदान नक्की करावे. कुंभ राशीच्या लोकांनी तीळ, कपडे इत्यादींचे दान करावे. मीन राशीच्या लोकांनी रेशमी कपडे, तांदूळ, तीळ, तूप इत्यादींचे दान देणे हे शुभ मानले जाते. अशा प्रकारे राशींनुसार आपण हे सर्व दान करू शकतो. आपल्या कुंडलीतील दोष, अडीअडचणी यामुळे दूर होतात. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्याने यंदा पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत. त्याशिवाय इतर कोणत्याही रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्या तरी देखील चालणार आहे. या दिवशी सेवा काय कराव्यात? भगवान विष्णूंची, देवी लक्ष्मीची, सूर्याची सेवा या दिवशी जरूर करावी. सूर्याष्टकम, आदित्य स्तोत्र, श्री सूक्त, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे पठण जरूर करावे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री महालक्ष्मी देव्ये नमः, ओम सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः इत्यादी मंत्रांचे शक्य तितके पठण जरूर करावे. अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संक्रांतीचा सण अत्यंत उत्साहात साजरा करूया. सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.